नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आज आपण आम्लपित्त म्हणजे नेमकं काय व त्याच्यावर कोणते घरगुती उपाय करायचे आहेत, कोणते औषधोपचार करायचे आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये वात, कफ आणि पित्त हे तीनही दोष असतात आणि हे जेव्हा त्रिदोष व्यवस्थित असतात, संतुलित असतात, अशा वेळेस तुमचं शरीर हे निरोगी असतं. पण याच्यामधील एकही दोष ज्यावेळेस बिघडला जातो, म्हणजे शरीरामध्ये जास्त प्रमाणात पित्त तयार होतं, अशा वेळेस तुम्हाला पित्ताचा त्रास होतो. जेव्हा शरीरामध्ये वात जास्त वाढला जातो, तेव्हा वाताचे विकार होतात व ज्यावेळेस कफ जास्त होतो, अशा वेळेस कफाचे विकार होत असतात. त्यामुळे हे 3 दोष आपल्या शरीरामध्ये संतुलित असणं महत्त्वाचं. आता हे जे पित्त आहे, ते तुमच्या शरीराला आवश्यक आहे. कारण या पित्तामुळेच तुम्ही जे जेवण घेता, जे अन्न घेत असता, त्याचं जे पचन आहे, या पित्तामुळेच व्यवस्थित होत असते. आपल्या जठरामध्ये गॅस्ट्रिक ॲसिड्स असतात, पेप्सिन असतो, हायड्रोक्लोरिक ॲसिड्स असतात आणि ज्यावेळेस तुम्ही अन्न घेता, तेव्हा त्या अन्नाचं पचन करण्यासाठी हे ॲसिड्स गरजेचे असतात. पण ज्यावेळेस शरीरामध्ये पित्त हे वाढलं जातं, त्याला कारणे सुद्धा अनेक आहेत. मग हे जे गॅस्ट्रिक ज्यूस असतात ते अतिप्रमाणात सिक्रीट होतात व त्यातूनच पित्त हे वाढलं जातं. त्याच्यामुळे पित्त वाढण्यासाठी जी कोणती कारणे आहेत ती माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या जठरामध्ये ना एक फंडस नावाची जागा असते. ही कशासाठी असते तर वायू पोकळी असते ही, की ज्यावेळेस तुम्ही जेवण घेता, अशा वेळेस त्यातून जो निर्माण होणारा जो वायू आहे तो त्या ठिकाणी खेळता राहिला पाहिजे. पण आपल्याला सवय काय असते, की आपण पोट भरून जेवत असतो. त्याच्यामुळे काय होते, ती जी जागा जी रिकामी असते, ती रिकामी राहत नाही व त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पोट गच्च-गच्च झाल्यासारखं होतं. त्यामुळे पहिला नियम हा असा आहे, की ज्यावेळेस तुम्ही जेवण करता, अशा वेळेस 4 घास हे थोडे कमी खाल्ले पाहिजे. स्पेसिफिकली रात्री तर तुम्ही थोडं कमीच जेवलं पाहिजे. जेवण झाल्यानंतर शतपावली ही महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला दुपारी जेवल्यानंतर शतपावली कोण करत नाही, पण तुम्ही जरूर करा. कारण ज्यावेळेस तुम्ही जेवल्यानंतर थोडी शतपावली करता, अशा वेळेस ते जे घेतलेलं अन्न आहे, ते पचनास त्याचा खूप फायदा होत असतो. पचन हे सुलभरित्या होत असतं. आणि दुसरी म्हणजे सवय घाईघाईनं जेवायची. प्रत्येकाला कसं असतं वेळेचा एक मर्यादा असल्यामुळे काय होते, ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात अशा वेळेस स्पेसिफिक टाईम असतो. त्याच्यामुळे पटपट, पटपट जेवलं जातं. तर अशा पटपट जेवल्या कारणाने सुद्धा तुम्हाला या पित्ताच्या समस्या ह्या निर्माण होतात. अनेकांना सवय काय असते, की जेवण झालं की लगेचच आडवं व्हायचं. तर असं अजिबात करू नका. ह्या छोट्या चुका आहेत, पण तुमच्या शरीरामध्ये पित्त जास्त वाढण्यासाठी ह्या कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला अगोदर तुम्ही ह्या चुका करू नका. जेवताना भरपूर पाणी पिऊ नका. आपल्या पचनसंस्थेमध्ये एक अग्नी प्रज्वलित होत असतो आणि त्यातूनच आपलं पचन हे व्यवस्थित होत असतं. पण ज्यावेळेस तुम्ही त्या पाणी पिता, अशा वेळेस काय होते, ती पचनशक्ती मंद होते आणि तुम्हाला खाल्लेल्या अन्नाचं पचन हे नीट होत नाही व त्याच्यामधून पित्त निर्मिती ही होत असते. त्याच्यामुळे ह्या ज्या बेसिक चुका ज्या सगळेजण करतात ते संपूर्णपणे टाळा. खाण्याकडे तर आहेच. चुकीचा आहार हा सुद्धा पित्त वाढीसाठी खूप मोठा कारण आहे. कारण काय होतं, अलीकडे सात्विक संतुलित जेवणापेक्षा सगळ्यांना फास्ट फूड हे जास्त आवडत असतं. त्याच्यामध्ये तिखट, मसालेदार पदार्थ, हिरवी मिरची, दही अशा पदार्थांचं जास्त सेवन करण्यात येतं. मग त्याच्यामुळे हे पदार्थ पचायला जड असतात. जर सोबतील तुम्ही जर गोड घेत असाल, तर 100% तुम्हाला पित्त वाढणार. कारण हे जे गोड पदार्थ असतात, ते पचायला खूप जड असतात आणि त्या कारणाने शरीरामध्ये पित्त हे वाढत असते. त्यामुळे चुकीचा आहार आणि चुकीचा विहार हे फार महत्त्वाचं आहे. अनेकांना अँटासिड किंवा काही जरी दुखले, खुपले, की लगेचच गोळी घेण्याची सवय असते. तर अशा वारंवार गोळ्या घेण्याच्या टेंडन्सीमुळे तसेच रोजच्या रोज अँटासिड घेतल्यामुळे सुद्धा पित्त त्यांना जास्त वाढत असते. पित्त का होते याचं कारण महत्त्वाचं आहे. जर तुमची झोपेमध्ये जर अनियमितता असेल, तर त्या कारणाने सुद्धा तुम्हाला पित्त हे होतं. म्हणजे तुम्ही जेवण नीट करता, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करत नाहीत आणि तुम्ही झोप कमी घेता. रात्री 1-1:30 किंवा 12-12:30 तुम्ही झोपता आणि त्याच्यामुळे काय होते,
झोप नीट न झाल्या कारणाने तुम्हाला पित्ताचा त्रास हा वाढला जातो. आता आपण कारणं पाहिलीत. आता आपण थोडक्यात लक्षणं बघूयात. तर सुरुवातीला तुम्हाला तोंडामध्ये आंबट पाणी येतं, मळमळ, उलटीसारखी भावना होते. काहींना छातीमध्ये या ठिकाणी जळजळ होत असतो किंवा असं काहीतरी गच्च बसलं आहे असं वाटते. झोपल्यानंतर त्यांना पित्त घशाशी आल्यासारखं वाटते. त्याच्यामुळे त्यांना उलटीची भावना होते. काहींना डोकेदुखीसुद्धा असते. तर यासोबतच इनडायजेशन म्हणजे त्यांना अपचन झाल्यासारखं किंवा पोटामध्ये गॅस धरला आहे, पोट फुगीर झालं आहे, पोट गच्च-गच्च झालं आहे, पोटदुखी हे सुद्धा लक्षणं एकत्रित असतात. तर या सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही घरगुती उपायसुद्धा करू शकता व काही औषधोपचारसुद्धा घेऊ शकता. आता पहिला जर घरगुती उपाय जर बघितला तर आपल्याला कोमट पाणी हे आहारात ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय ही आत्तापासूनच लावा. त्याच्यामुळे काय होते तर निश्चितच पित्त कमी होत असते. दुसरं म्हणजे तुम्हाला ज्या काळ्या मनुका असतात ना, त्या दुधामध्ये उकळवायच्या आणि ते दूध थंड झाल्यानंतर ते प्यायचं आहे. किंवा तुम्ही अजून घरगुती उपायामध्ये जर बघितलंत, तर ज्या लाह्या असतात, त्याचं पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही त्या लाह्या खाऊ शकता. किंवा लवंग, जेवण झाल्यानंतर लवंग सगळा किंवा बडीशेप सगळा यासोबतच तुम्ही जो गूळ असतो, तो सुद्धा तुम्ही आहारात घेऊ शकता. जेवण झाल्यानंतर हा गुळाचा एक खडा खायचा. त्याच्यामुळे सुद्धा वाढलेलं पित्त हे कमी होतं. तुळशीची पानं ही सुद्धा अतिशय उत्कृष्ट असतात पित्ताच्या त्रासामध्ये. तुम्ही पानं ती धुवून खाऊ शकता अनुशापोटी किंवा जेवण झाल्यानंतर किंवा या पानांचा चहा घ्या तरी सुद्धा चालेल. हे जे काही उपाय आहेत ते निश्चितच करा. जिऱ्याचं पाणी, धन्याचं पाणी, पुदिन्याचं पाणी, कोथिंबीरचं पाणी हे सुद्धा पित्त कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. तर हे लहान-लहान उपाय आहेत ते जरूर करून बघा. आता तर होमिओपॅथिक औषधं जर बघितलीत आपण, तर याच्यामध्ये मी तुम्हाला 2 औषधं सांगते. एक म्हणजे रोबिनिया 30 आणि दुसरं म्हणजे कार्बोवेज 30. हे दोन्ही सुद्धा 30 पोटेन्सीमध्ये तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ अर्धा कप कोमट पाण्यामध्ये हे औषध घ्यायचं आहे. जर तुम्ही रोबिनिया घेतला तर कार्बोवेज घेऊ नका किंवा जर कार्बोवेज घेतला तर रोबिनिया घेऊ नका. मॅक्सिमम जे सिम्प्टम्स असतात कॉमनली जे पित्ताचे आहेत, ते सर्व हे 2 औषधं कव्हर अप करते. म्हणजे पोटात जळजळ होणे, छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, डोकेदुखी, उलटी असणे हे सगळे सिम्प्टम्स हे दोन्ही औषधं कव्हर अप करतात. त्यामुळे तुम्ही यातलं एक औषध घेतलं तरी पण चालेल. महत्त्वाचं म्हणजे अ, जे तेलकट, तिखट, मसालेदार जे पदार्थ असतात, ते खाऊ नका. झोपायच्या वेळा, उठायच्या वेळा ह्या पाळा आणि जेवणाच्या वेळा हे सुद्धा पाळा. कधी काय होतं, कधी आपण 10:00ला जेवतो, कधी 2:00ला जेवतो, कधी काम काही असेल म्हणून उशिरा होतो, म्हणजे 4 वाजले जातात. तर असं नको. ही अनियमितताच तुमच्या पित्तवाढीला कारणीभूत असते. त्याच्यामुळं संतुलित आहाराबरोबर तुमचं टाईम टेबलसुद्धा मेंटेन पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही तुमचा आहार-विहार हा घेतला पाहिजे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे, की पित्त कोणत्या कारणाने होते, त्याची लक्षणं, काही घरगुती उपाय व हे जे होमिओपॅथिक औषधोपचार आहेत, हे आपण आज पाहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या या व्हिडिओला, माझ्या या YouTube चॅनलला जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये शेअर करा. त्यांनासुद्धा या आम्लपित्ताबाबतीत संपूर्ण माहिती ही मिळावी व हे औषधोपचार कोणते करायचे आहेत याचीही माहिती व्हावी. तर जे न्यू मेंबर्स आहेत, जे पहिल्यांदाच या YouTube चॅनलला व्हिजिट केलेलं आहे, त्यांनी नक्की या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन शेअर करा. पुन्हा भेटूया असाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन.